घटना आहे सोनूची. वय 35, शिक्षणानंतर छोटंसं दुकान चालवत होता. मध्यमवर्गीय कुटुंब, साधं जीवन. त्याची पत्नी स्मिता, वय 30, दिसायला देखणे पण मनात खोल राग आणि असंतोष. घराबाहेर ती एका ट्युशन टीचरकडे शिक्षण घेत होती. हरिओम नावाचा युवक, पण शिक्षण फक्त निमित्त होतं. प्रत्यक्षात त्या दोघांमध्ये काहीतरी वेगळं सुरू होतं. सोनूने बहुधा जाणलं होतं की काहीतरी बिनसलं आहे. त्याच्या नजरेत बदल, आवाजात संशय. पण स्मिता मात्र एक नाटक उभं करत होती. सुग्रण पत्नी, जबाबदार आई. तिच्या चेहऱ्यावर कुठेच काहीतरी संकेत नव्हते की ती एक मोठा कट रचत आहे म्हणून. स्मिता आणि हरिओम यांचं नातं आता शरीराच्या पलीकडे गेलं होतं. ती म्हणे, सोनू मला कधी समजून घेत नव्हता. त्याचं माझ्यावर फक्त हक्क होता, प्रेम नव्हतं. तिच्या मनात सोनूविषयी तिरस्काराचं काहूर करत होतं. पण तिरस्कार फक्त अंतर ठेवून नातं तोडण्यापुरता असता तर ही गोष्ट इथंच संपली असती. स्मिताने एक दिवस हरिओमला विचारलं, तो जर नसता तर आपण दोघे कायमचे एकत्र राहू शकलो असतो. हरिओमला हा इशारा स्पष्ट होता. पुढच्या आठवड्यातच त्यांनी सोनूच्या मृत्यूचा कट रचला. रात्रीची वेळ, सगळं गाव झोपलेलं. स्मिताने आधी सोनूच्या जेवणात स्पिलिंग पिल्स मिसळल्या. झोप गडद झाल्यावर हरिओम मागच्या दाराने घरात शिरला. एका हातात लाकडी केटल आणि दुसऱ्या हातात इलेक्ट्रिक वायर होते. सोनूवर आधी केटलने हल्ला केला. डोकं फुटलं, पण तो अजून शुद्धीत होता. मग त्याच्या छातीत वीज प्रवाहित केली. एक लांब केबलद्वारे. काही सेकंदात सोनू जागीच मृत झाला. तो क्षण भीषण होता, पण पुढे जे घडलं ते पूर्ण समाजाला हादरवणारं होतं. सोनूचा मृतदेह अजूनही घरातच होता. जमिनीवर चेहरा हरवलेला, डोळे उघडे. पण स्मिता आणि हरिओमच्या वासनांधतेला कोणताच अडसर नव्हता. त्यांनी तिथेच मृतदेहासमोर शारीरिक संबंध ठेवले. ही घटना पोलिसांसमोर त्यांनीच कबूल केली आणि ती ऐकून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंगावरही शहारे आले. स्मिता म्हणाली, मला त्याच्या मृत्यूचा अजिबात पश्चाताप नाही. तो फक्त अडथळा होता. हरिओम म्हणाला, आम्ही प्रेमात होतो. आमचं प्रेम इतकं खोल होतं की कुणालाही हटवणं अशक्य वाटत होतं. शेजाऱ्यांना संशय आला, कारण 2 दिवस झाली सोनू कुठेही दिसत नव्हता. पोलिसांनी घरी दाट टाकली. मृतदेह सडू लागला होता. पोलीस चौकशीत स्मिता आणि हरिओमने सगळं उघडपणे कबूल केलं. त्यांच्या चेहऱ्यावर ना शरम ना पश्चाताप. या घटनेमुळे संपूर्ण बिहार हादरला आहे. समाजात पुन्हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे, प्रेमाचं स्वरूप काय? एक माणूस जेव्हा दुसऱ्यावर विश्वास टाकतो तेव्हा त्याच्या पाठीत खंजीर खुपसणं ही केवळ गुन्हा नाही, तर माणुसकीवरची एक कलंक आहे. स्मिता आणि हरिओम आता तुरुंगात आहे. खटला सुरू आहे. न्यायालयाचा निर्णय येईलच. पण या कथेने आपल्याला एक प्रश्न विचारायला भाग पाडलं की प्रेमासाठी कुठल्या मर्यादा ओलांडल्या जातात? एक बायको तिच्या नवऱ्याशी इतकं क्रूर कशी वागू शकते? आणि काय खरंच प्रेम इतकं अंध असतं का? स्मिताच्या नजरेत आजही पश्चाताप नाही. तिला वाटतं तिनं जे केलं ते योग्य आहे. पण मृत सोनूच्या डोळ्यात जे रात्री अखेरपर्यंत उघडे होते, त्या डोळ्यांमध्ये एक प्रश्न होता, माझं चुकलं तरी काय? तर मित्रांनो, तुम्हाला ही घटना ऐकून याविषयी काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहेत? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुम्ही जर या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती प्रेस करा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.